नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला जर अपडेट मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओच्या लिंक आपल्या मित्र मैत्रिणींना जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा फायदा करून घेता येईल। ट्रिग्नोमेट्री प्रकरणातील आपण आज सॉलिड एक्झाम्पल्स पाहणार आहोत। त्याच्यामधील पहिलं उदाहरण काय आहे पहा। इफ sin θ इज इक्वल टू 20/29 देन फाइंड cos θ। आता या ठिकाणी लक्षात घ्या, हे उदाहरण आपण दोन पद्धतीने पाहणार आहोत। सोल्यूशन। आता या ठिकाणी सुरुवातीला मेथड फर्स्ट घेऊया। मेथड फर्स्ट जी आहे ती मेथड फर्स्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्या, आयडेंटिटी ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरून या ठिकाणी काय करायचे आहे, सोडवायचे आहे। सुरुवातीला या ठिकाणी दिलेलं काय आहे ते पहा। sin θ इज इक्वल टू 20/29 दिलेलं आहे आणि आपल्याला या ठिकाणी काय करायचं सांगितलेलं आहे, cos θ काढायला सांगितलेलं आहे। मग sin θ वरून आपल्याला या ठिकाणी cos θ काढण्यासाठी आयडेंटिटी झाली। कोणती आयडेंटिटी झाली पहा, sin² θ प्लस cos² θ इज इक्वल टू 1। आता sin² θ प्लस cos² θ इज इक्वल टू 1 याच्यामध्ये या ठिकाणी काय आहे पहा, sin θ इज इक्वल टू 20/29। मग sin θच्या ऐवजी आपण या ठिकाणी काय ठेवणार आहोत, 20/29। या ठिकाणी ब्रॅकेटचा काय येणार आहे, स्क्वेअर येणार आहे, प्लस cos² θ इज इक्वल टू 1। आता त्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला 20/29 आहे। 20/29चा काय करावं लागेल, स्क्वेअर करावं लागेल। 20चा वर्ग या ठिकाणी किती आहे, 400 छेद 29चा वर्ग या ठिकाणी किती येणार आहे, 841 प्लस या ठिकाणी काय येणार आहे, cos² θ इज इक्वल टू 1। आता हे cos² θ ला cos² θ इज इक्वल टू 1 हा प्लस 400/841 राईट साईडला गेला, काय होणार आहे, मायनस 400/841। देअरफॉर cos² θ इज इक्वल टू, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, 841 1 जार 841 मायनस 400 1 जार 400 अपॉन या ठिकाणी काय येणार आहे, 841। देअरफॉर cos² θ इज इक्वल टू 841 मधून 400 गेला, किती राहणार आहे, 441 छेद या ठिकाणी काय आला, 841। आता या ठिकाणी काय आपल्याला काढायला सांगितलेलं आहे, cos θ काढायला सांगितलेलं आहे। cos θ काढायला सांगितले म्हणजे या ठिकाणी स्क्वेअर घालवायचा आहे, म्हणून या ठिकाणी स्क्वेअर रूट काढावं लागेल। टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्सचं जर या ठिकाणी स्क्वेअर रूट काढलं तर या ठिकाणी काय येणार आहे, cos θ इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 441/841। देअरफॉर cos θ इज इक्वल टू 441चं स्क्वेअर रूट या ठिकाणी काय येणार आहे, 21/841चं स्क्वेअर रूट काय येणार आहे, 29। आता मेथड सेकंड पहा। आता सेकंड मेथडने हे उदाहरण आपल्याला काय करायचं आहे, सोडवायचं आहे। दिलंय काय या ठिकाणी लक्षात घ्या, sin θ इज इक्वल टू आपल्याला काय दिलेलं आहे, 20/29 दिलेलं आहे। आता या ठिकाणी काय काढूया, राईट अँगल ट्रायंगल काढूया आणि या राईट अँगल ट्रायंगलला या ठिकाणी नाव काय देऊया आपण, ABC। आता ABC दिल्यानंतर या ठिकाणी C अँगल जो आहे तो C अँगल आपण काय घेऊया, थीटा घेऊया। आता थीटा घेतल्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या, फ्रॉम फिगर आपल्याला काय काढायचं आहे, sin θ काढूया। sin θ इज इक्वल टू, sin θ म्हणजे काय असतो, रेशो अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन हायपोटेनियस। आता हा थीटाची अपोजिट साइड कोणती आहे लक्षात घ्या, AB अपॉन या ट्रायंगलचा लक्षात घ्या, हायपोटेनियस जो आहे तो हायपोटेनियस कोणता आहे, AC। म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, आपलं AB अपॉन AC जे आहे ते AC किती आलेलं आहे, 20/29 येईल, कारण sin θ त्याची डावी बाजू जी आहे ती डावी बाजू काय आहे, समान आहे। म्हणजे या ठिकाणी काय येणार लक्षात घ्या, AB अपॉन AC इज इक्वल टू काय येणार आहे, 20/29।
म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या देअरफॉर ए बी इज इक्वल टू, लक्षात घ्या ए बी हे 20च्या पटीत असणार आणि ए सी हे काय असणार आहे 29च्या पटीमध्ये असणार आहे. म्हणजे ए बी इज इक्वल टू आपण ती पट जी आहे ती काय घेऊया के घेऊया. या ठिकाणी ए बी इज इक्वल टू काय येईल 20K येईल आणि ए सी इज इक्वल टू काय येणार आहे 29K येणार आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या ए बी जो आहे तो ए बी काय आलेला आहे 20K आणि ए सी जो आहे तो ए सी काय आलेला आहे 29K. आता या ठिकाणी आपण काय करूया बी सीची जी लांबी आहे ती बी सीची लेंग्थ आपण काय घेऊया एक्स घेऊया. लेट बी सी इज इक्वल टू एक्स. आता हा ट्रायंगल जो आहे या ट्रायंगलमध्ये लक्षात घ्या इन ट्रायंगल ए बी सी मेजर अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. आता या ठिकाणी लक्षात घ्या पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमवरून काय येणार आहे लक्षात घ्या साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर. साइड 1 या ठिकाणी काय आहे लक्षात घ्या ए बी स्क्वेअर प्लस साइड 2 काय आहे लक्षात घ्या बी सी स्क्वेअर इज इक्वल टू या ठिकाणी काय येणार आहे ए सी स्क्वेअर. आता याच्यामध्ये आपण काय करूया किमती ठेवूया ए बी किती आहे पहा आपलं 20K ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस बी सी जो आहे तो बी सी या ठिकाणी काय आहे एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. ए सी या ठिकाणी काय आहे पहा 29K ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता या ठिकाणी पहा 20Kचा स्क्वेअर म्हणजे 20चा स्क्वेअर काय येणार आहे 400 Kचा स्क्वेअर के स्क्वेअर प्लस एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 29Kचा स्क्वेअर 29चा स्क्वेअर काय येणार आहे 841 K स्क्वेअर. आता हा प्लस 400 K स्क्वेअर काय नेऊया राईट साईडला नेऊया. देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 841 K स्क्वेअर. हा प्लस 400 K स्क्वेअर राईट साईडला काय होणार आहे मायनस 400 K स्क्वेअर. देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 841 K स्क्वेअर मायनस 400 K स्क्वेअर 1 मायनस 0 1 4 मायनस 0 4 8 मायनस 4 4 441 K स्क्वेअर. आता या ठिकाणी दोन्हीकडे काय आहे स्क्वेअर आहे मग आपण काय काढूया दोन्हीचं स्क्वेअर रूट काढूया. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्सचं जर या ठिकाणी लक्षात घ्या स्क्वेअर रूट काढलं तर एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येणार आहे एक्स इज इक्वल टू 441चं स्क्वेअर रूट काय येणार आहे 21 आणि के स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय निघणार आहे के. मला रेशो कोणता विचारला आहे जी कॉस थिटा विचारलेला आहे. कॉस थिटा इज इक्वल टू कॉस थिटाचा रेशो काय असतो लक्षात घ्या ॲडजेसंट साइड ऑफ अँगल थिटा अपॉन काय असणार आहे हायपोटेनियस. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या कॉस थिटा इज इक्वल टू आता आपल्याला ॲडजेसंट साइड ऑफ अँगल थिटा बघायचे आहे. आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या ॲडजेसंट साइड ऑफ अँगल थिटा थिटाची ॲडजेसंट साइड कोणती आहे बी सी आणि हायपोटेनियस कोणता आहे ए सी. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या काय येणार आहे बी सी अपॉन ए सी. आता या ठिकाणी लक्षात घ्या बी सी आपलं या ठिकाणी काय घेतलं होतं एक्स इज इक्वल टू काय आलेलं आहे 21K अपॉन हायपोटेनियस काय आहे 29K. केला के काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू 21 अपॉन 29 हे त्याचं काय येईल ॲन्सर येईल. सेकंड एक्झाम्पल काय आहे पहा इफ सेक थिटा इज इक्वल टू 25/7 फाइंड द व्हॅल्यू ऑफ टेन थिटा. आता सोल्युशन या ठिकाणी हे उदाहरण मी तुम्हाला दोन पद्धतीनं सोडवून दाखवतो. सुरुवातीला मेथड या ठिकाणी काय घेऊया फर्स्ट घेऊया नंतर आपण या पुढची उदाहरणं जी आहेत ती फक्त एकाच मेथडनं आयडेंटिटी वापरून काय करणार आहोत सोडवणार आहोत. आता हे दुसरं उदाहरण मेथड फर्स्टनुसार या ठिकाणी आपल्याला दिलंय काय पहा सेक थिटा इज इक्वल टू काय दिलेलं आहे 25/7 आणि विचारलेला आहे काय आपल्याला पहा टॅन थिटा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता आपल्याला सेक थिटा आणि टॅन थिटाची आयडेंटिटी माहीत आहे
काय आयडेंटिटी आहे लक्षात घ्या, 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ही आयडेंटिटी आपण काय केलेली आहे, पाहिलेली आहे. 1 + tan स्क्वेअर थिटाला 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आहे. सेक थिटाची व्हॅल्यू काय आहे पहा, 25/7. ब्रॅकेटचा या ठिकाणी काय करूया, स्क्वेअर करूया. आता या ठिकाणी लक्षात घ्या, tan स्क्वेअर थिटाला tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 25चा स्क्वेअर या ठिकाणी काय येणार आहे, 625/7चा स्क्वेअर काय येणार आहे, 49. हा +1 राईट साईडला गेला काय होणार आहे, -1/1. देअरफॉर tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, 625 1 जार 625 - 49 1 जार 49 अपॉन या ठिकाणी काय येणार आहे, 49 1 जार 49. देअरफॉर tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, आता 625 मधून आपल्याला काय करायचं आहे, 49 घालवायचं आहे. 5 मधून 9 जात नाही, 1 उसना घेणार आहोत. 15 मधून 9 गेले, या ठिकाणी किती राहिलेले आहेत, 6. 2 मधून 5 जात नाही, परत 1 उसना घेतला. 12तून 5 गेले, राहिला 7 आणि 6 मधून 1 गेला, राहिला 5. 576 अपॉन या ठिकाणी काय आला, 49. आता या ठिकाणी स्क्वेअर आहे, आपल्याला tan थिटा विचारलेला आहे, म्हणून या ठिकाणी काय लिहिणार आहोत, टेकिंग स्क्वेअरच्या अपोजिट काय येणार, स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्सचं या ठिकाणी आपण काय काढूया, स्क्वेअर रूट काढूया. देअरफॉर tan थिटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 576 अपॉन काय येणार आहे, 49. देअरफॉर tan थिटा इज इक्वल टू 576चं स्क्वेअर रूट काय येणार आहे, 24 अपॉन 49चं स्क्वेअर रूट काय येणार आहे, 7. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, tan थिटाची व्हॅल्यू जी आहे ती काय आलेली आहे, 24/7. आता मेथड सेकंडनुसार हे उदाहरण आपण काय करूया, सोडवूया. या ठिकाणी दिलंय काय पहा आपणाला, सेक थिटा इज इक्वल टू काय दिलेलं आहे, 25/7 दिलेलं आहे. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण या ठिकाणी काय करूया, एक राईट अँगल ट्रायंगल काढूया. याला नाव देऊया AB आणि C. आता आपल्याला या ठिकाणी काय माहीत आहे लक्षात घ्या, अँगल C जो आहे तो आपण काय घेऊया, थिटा घेऊया, लक्षात घ्या. आता फ्रॉम फिगरमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी लक्षात घ्या, सेक थिटा म्हणजे काय, सेकचा रेशो काय असतो, सेकचा रेशो आहे हायपोटेनियस अपॉन ॲडजेसंट साइड ऑफ अँगल थिटा. मग आता या ठिकाणी ह्या ट्रायंगलमध्ये जर बघितलं तर हायपोटेनियस या ठिकाणी कोणता आहे, AC आहे. अपॉन या ठिकाणी ॲडजेसंट साइड ऑफ अँगल थिटाची ॲडजेसंट साइड कोणती आहे, BC. म्हणजे या ठिकाणी काय आलं लक्षात घ्या, AC अपॉन BC आलं. आता ह्या दोघाकडे जर आपण जर पाहिलं तर डावी बाजू सेक थिटा काय आहे, समान आहे. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे लक्षात घ्या, देअरफॉर AC अपॉन BC इज इक्वल टू या ठिकाणी काय येणार आहे, 25/7 येणार आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, AC जो आहे तो AC या ठिकाणी काय असणार आहे, 25च्या पटीमध्ये असणार आहे. आणि BC जो आहे तो BC या ठिकाणी 7च्या पटीत आहे. ही पट आपण काय घेऊया, K घेऊया. देअरफॉर AC इज इक्वल टू काय येणार आहे, 25K अँड BC इज इक्वल टू 7K. ह्या किमती आता आकृतीमध्ये लिहूया आपण. AC काय आला लक्षात घ्या, 25K आणि BC जो आहे तो काय आलेला आहे, 7K. लेट आता या ठिकाणी आपण काय करूया, AB इज इक्वल टू काय घेऊया, X घेऊया. AB जर X घेतला या ठिकाणी तर आता या ठिकाणी लक्षात घ्या, हा जो ट्रायंगल आहे, इन ट्रायंगल ABC मेजर अँगल B इज इक्वल टू काय येणार आहे, 90 डिग्री. 90 डिग्री आहे म्हटल्यानंतर देअरफॉर काय वापरणार आहोत आपण, पायथागोरस थिअरम. बाय पायथागोरस थिअरमनुसार या ठिकाणी काय म्हणणार आहे आपण, साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर. म्हणजे काय येणार आहे, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. आता याच्यामध्ये आपण काय करूया, किमती ठेवूया. AB ची जी व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी काय आहे, X ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस BC ची व्हॅल्यू जी आहे ती काय आहे, 7K ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू AC ची जी व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी काय आहे, 25K ब्रॅकेटचा स्क्वेअर.
एक्सचा स्क्वेअर या ठिकाणी काय येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 7k स्क्वेअर काय येणार आहे 49k स्क्वेअर इज इक्वल टू 25k स्क्वेअरचा स्क्वेअर काय येणार आहे 625k स्क्वेअर. आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 625k स्क्वेअर हा प्लस 49k स्क्वेअर राईट साईडला काय होणार आहे मायनस 49k स्क्वेअर. म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे पहा. देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 5 मधून 9 जात नाही 1 घेतला 15 मायनस 9 6 2 मधून 5 जात नाही 1 घेतलेला आहे 12 मायनस 5 काय येणार आहे 7 6 मायनस 1 5 576 काय आला के स्क्वेअर आला. आता या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. मग आपण या ठिकाणी काय करूया टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्सचं या ठिकाणी आपण काय काढूया स्क्वेअर रूट काढूया. एक्स इज इक्वल टू लक्षात घ्या 576 कशाचा स्क्वेअर आहे 24 के स्क्वेअर कशाचा स्क्वेअर आहे केचा. म्हणजे एक्स म्हणजेच या ठिकाणी आपण काय आहे आपलं ए बी. देअरफॉर ए बी इज इक्वल टू काय आलेलं आहे 24k. आपल्याला विचारलेलं काय आहे पहा टॅन थिटा विचारलेला आहे. काय विचारलेलं आहे टॅन थिटा. टॅन थिटाचा रेशो काय आहे लक्षात घ्या. अपोजिट साइड ऑफ एंगल थिटा अपॉन ॲडजेसंट साइड ऑफ एंगल थिटा. आता या ठिकाणी लक्षात घ्या इज इक्वल टू. आता आपण आपल्या काय करूया आकृतीमध्ये बघूया. आता थिटाची अपोजिट साइड जी आहे ती थिटाची अपोजिट साइड या ठिकाणी कोणती आहे ए बी आहे आणि ॲडजेसंट साइड कोणती आहे बी सी आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या काय येणार आहे टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड जी आहे ती कोणती आली ए बी अपॉन काय येणार आहे ॲडजेसंट साइड जी आहे ती काय आहे बी सी. देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू ए बी आत्ताच काढलेला आहे आपण. ए बी इज इक्वल टू काय आलेला आहे 24k आणि ॲडजेसंट साइड जी आहे ती ॲडजेसंट साइड बी सी या ठिकाणी काय आहे लक्षात घ्या 7k. म्हणजे या ठिकाणी काय लिहिणार आहोत 7k. केला के या ठिकाणी काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू 24/7 हे त्याचं काय येईल ॲन्सर येईल. उदाहरण काय आहे पहा. इफ 5 sin theta minus 12 cos theta is equal to 0 find the values of sec theta and cosec theta. आता या ठिकाणी सोल्युशन सुरुवातीला या ठिकाणी दिलेलं काय आहे ते पाहूया आपण. दिलेलं काय आहे पहा या ठिकाणी 5 sin theta minus 12 cos theta इज इक्वल टू काय दिलेलं आहे 0 दिलेलं आहे. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा -12 cos theta अगोदर आपण काय करूया राईट साईडला नेऊया. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे पहा 5 sin theta इज इक्वल टू हा -12 cos theta राईट साईडला गेला काय होणार आहे +12 cos theta. आता या ठिकाणी लक्षात घ्या हा काय आहे साइन थिटा. हा 5 जो आहे तो राईट साईडला घेऊया आणि हा cos theta लेफ्ट साईडला घेऊया. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे पहा साइन थिटा cos थिटानं मल्टिप्लाय केलं इकडे काय होणार आहे साइन थिटा अपॉन cos थिटा इज इक्वल टू हे 12ला 12 हा 5नं मल्टिप्लाय केला इकडे 5नं काय करूया डिवाइड करूया. देअरफॉर आता आपण पाठीमागे रेशो पाहायला लक्षात घ्या साइन थिटा अपॉन cos थिटा. साइन थिटा अपॉन cos थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. टॅन थिटा इज इक्वल टू या ठिकाणी आपलं काय आलेलं आहे 12/5. या ठिकाणी आधार देऊया आपण साइन थिटा अपॉन cos थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. त्यामुळे या ठिकाणी आपण हे लिहू शकलेलो आहोत. आता या ठिकाणी लक्षात घ्या टॅन थिटा आहे. आता सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू जी काढायला सांगितलेली आहे ती व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे सेक थिटाची. आता या ठिकाणी आपण एक सूत्र पाहिलं होतं. काय पाहिलं होतं पहा 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. पहिल्यांदा सेकची व्हॅल्यू काढायला सांगितली म्हणून या ठिकाणी सूत्र काय लिहिलेलं आहे पहा 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता या ठिकाणी 1 ला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. टॅन थिटाची व्हॅल्यू काय आहे पहा 12/5 ब्रॅकेटचा या ठिकाणी काय येणार आहे स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे सेक स्क्वेअर थिटा. 1 ला 1 प्लस 12चा स्क्वेअर या ठिकाणी काय येणार आहे 144/5चा स्क्वेअर काय येणार आहे 25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता 25 1 जार 25 प्लस 144 अपॉन या ठिकाणी काय येणार आहे 25
is equal to sec square theta. Therefore sec square theta is equal to 144 plus 25, 5 and 4 9, 4 and 2 6, 1 ला 1 अपॉन या ठिकाणी काय येणार आहे 25. आता या ठिकाणी आपल्याला सेक थिटाची व्हॅल्यू विचारली, मग स्क्वेअर काढून टाकावं लागेल. म्हणून या ठिकाणी काय लिहायचं आहे, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्सचं जर या ठिकाणी स्क्वेअर रूट काढलं तर स्क्वेअर निघून जाणार, स्क्वेअर रूट काढलं तर स्क्वेअर निघून जाणार आहे. या ठिकाणी काय येणार आहे सेक थिटा इज इक्वल टू 169 कशाचा स्क्वेअर आहे 13चा अपॉन 25 कशाचा स्क्वेअर आहे 5चा. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या सेक थिटा इज इक्वल टू आपलं काय आलेलं आहे 13/5. या ठिकाणी दुसरं काय विचारलंय पहा, कोसेक थिटा विचारलेला आहे. आता कोसेक थिटा काढण्यासाठी अगोदर आपल्याला साइन थिटा काढावं लागेल आणि साइन थिटा काढण्यासाठी आपल्याला काय माहीत पाहिजे, कॉस थिटा माहीत पाहिजे. आता या ठिकाणी हा रेशो या ठिकाणी काय आलेला आहे लक्षात घ्या, सेक थिटा इज इक्वल टू 13/5. आता सेक इज अ रेसिप्रोकल ऑफ कॉस, म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे लक्षात घ्या, कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन काय येणार सेक थिटा. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन या ठिकाणी सेक थिटाची व्हॅल्यू काय आहे पहा 13/5. म्हणजेच देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू 13/5चा या ठिकाणी काय होणार आहे 1/13/5चं काय होणार आहे 5/13. आता या ठिकाणी लक्षात घ्या कॉस थिटा आपला काय आला 5/13. आता कॉस थिटावरून आपलं काय निघणार आहे साइन थिटा निघणार आहे. काय आहे आयडेंटिटी, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आहे 1. आता कॉस थिटाची व्हॅल्यू या ठिकाणी आपण काय करूया ठेवून टाकूया, साइन स्क्वेअर थिटाला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे 5/13 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 1. देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा प्लस 5चा स्क्वेअर 25/13चा स्क्वेअर काय येणार आहे 169 इज इक्वल टू 1. आता या ठिकाणी लक्षात घ्या साइन स्क्वेअर थिटाला या ठिकाणी काय येणार, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ला 1 प्लस 25/169 राईट साईडला गेला काय येणार आहे मायनस 25/169. देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 169 1 जार 169 मायनस 25 अपॉन या ठिकाणी काय येणार आहे 169. देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 169 मधून 25 गेला काय राहिला 144 अपॉन 169. आपल्याला या ठिकाणी साइन थिटा काढायचा आहे, म्हणजे या ठिकाणी हा स्क्वेअर घालवायचा आहे. या ठिकाणी लिहूया आपण टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्सचं जर या ठिकाणी स्क्वेअर रूट काढलं तर आपलं या ठिकाणी साइन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे लक्षात घ्या 12/13. आता आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे कोसेक थिटा विचारलं आहे. कोसेक थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ साइन थिटा. देअरफॉर कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन काय येणार आहे साइन थिटा इज इक्वल टू 1/12/13. मग आता या ठिकाणी 1/12/13 मीन्स 13/12. कारण 1ला या ठिकाणी काय आहे छेद म्हणजे भागिले 12/13 म्हणजेच भागिले म्हणजेच या ठिकाणी गुणिले चिन्ह द्यायचं आणि त्या ठिकाणी मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स घ्यायचा 13/12. 1 इंटू 13/12 म्हणजेच 13 काय येणार आहे 12. या ठिकाणी कोसेक थिटा इज इक्वल टू आपली जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय आलेली आहे 13/12. शेवटी आन्सर लिहूया. सुरुवातीला आपल्याला काय काढायला सांगितलेलं होतं सेक थिटा काढायला सांगितलेला होता. सेक थिटा आपला काय आला 13/5 आणि नंतर आपल्याला काय काढायला सांगितलेलं होता कोसेक थिटा इज इक्वल टू 13/12 हे त्याचं काय असेल आन्सर असेल. तो उदाहरण पहा काय आहे, cos theta is equal to square root of 3/2. Then find the value of 1 minus sec theta upon 1 plus cosec theta. आता सोल्युशन सुरुवातीला या ठिकाणी दिलेलं काय आहे ते लिहून घेऊया. काय दिलेलं आहे लक्षात घ्या, cos theta is equal to काय दिलेलं आहे स्क्वेअर रूट ऑफ 3/2 दिलेलं आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या cos theta ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ 3/2 दिलेली आहे. आपण या ठिकाणी पाठीमागे टेबल पाहिला होता व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ अँगल्स. त्याच्यामध्ये या ठिकाणी लक्षात घ्या कॉसची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ 3/2 आहे, पण कोणत्या अँगलची आहे या ठिकाणी लक्षात घ्या. वी नो दॅट cos
30 डिग्री इज इक्वल टू या ठिकाणी काय होतं स्क्वेअर रूट ऑफ 3/2 होतं. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या थिटाची व्हॅल्यू जी आहे ती थिटा हे दोघं जण कंपेअर केलं तर थिटाची व्हॅल्यू या ठिकाणी आपली काय आलेली आहे 30 डिग्री आली. आता आपल्याला विचारले काय पहा 1 मायनस सेक थिटा अपॉन 1 प्लस कोसेक थिटा. सुरुवातीला आपण या ठिकाणी काय घेऊया सेक थिटाची व्हॅल्यू काढूया. सेक थिटा इज इक्वल टू सेक थिटाची व्हॅल्यू काय आहे 30 डिग्री. सेक 30 डिग्री इज इक्वल टू या ठिकाणी काय व्हॅल्यू आहे 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3. आणि आपल्याला या ठिकाणी अजून काय आहे कोसेक थिटा काढायचा आहे. कोसेक थिटा इज इक्वल टू या ठिकाणी काय येणार आहे कोसेक 30 डिग्री. कोसेक 30 डिग्री इज इक्वल टू व्हॅल्यू काय आहे 2. आता आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे पहा. देअरफॉर 1 मायनस सेक थिटा अपॉन 1 प्लस कोसेक थिटा इज इक्वल टू 1 ला 1 मायनस सेक थिटा. सेक थिटाची व्हॅल्यू काय आहे पहा 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3 अपॉन या ठिकाणी 1 ला 1 प्लस कोसेक थिटा. कोसेक थिटा म्हणजे कोसेक 30ची व्हॅल्यू जी आहे ती या ठिकाणी काय आलेली आहे 2. मग आता या ठिकाणी पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. स्क्वेअर रूट 3 1 जार स्क्वेअर रूट ऑफ 3 मायनस 2 ला मायनस 2 अपॉन या ठिकाणी काय येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 3 अपॉन 2 प्लस 1 3. आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे छेदाछेदाचा गुणाकार करावा लागणार आहे. म्हणजे काय येणार आहे लक्षात घ्या स्क्वेअर रूट ऑफ 3 मायनस 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू 3 3 स्क्वेअर रूट ऑफ 3. शो दॅट sec x plus tan x is equal to square root of 1 plus sin x upon 1 minus sin x. आता या ठिकाणी पहा आपल्याला sec x plus tan x is equal to square root of 1 plus sin x upon 1 minus sin x काय करायचं आहे दाखवायचं आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या डावी बाजू बरोबर उजवी बाजू तरी दाखवा किंवा उजवी बाजू बरोबर डावी बाजू दाखवा. आता या ठिकाणी मी काय करतोय लक्षात घ्या हे उदाहरण आपल्याला दोन्ही पद्धतीनं सोडवता येईल. डावी बाजू घेऊन उजवी बाजू दाखवता येईल किंवा उजवी बाजू घेऊन डावी बाजू दाखवता येईल. आपण या ठिकाणी काय करूया RHS घेऊया. RHS इज इक्वल टू काय आहे पहा स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स. या ठिकाणी पहा छेदस्थानी काय आहे 1 मायनस साइन एक्स स्क्वेअर रूट ऑफ. आता या ठिकाणी हा 1 प्लस साइन एक्सला 1 प्लस साइन एक्स अपॉन या ठिकाणी काय आहे 1 मायनस साइन एक्स. आता 1 मायनस साइन एक्सची कॉन्जुगेट पेअर काय आहे 1 प्लस साइन एक्स. ह्यानं काय करायचं अंशस्थानी आणि छेदस्थानी गुणायचं म्हणजे काय येणार आहे इंटू 1 प्लस साइन एक्स अपॉन या ठिकाणी काय येणार आहे 1 प्लस साइन एक्स. आता या ठिकाणी पहा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस साइन एक्स अंशाचा गुणाकार करूया 1 प्लस साइन एक्स इंटू 1 प्लस साइन एक्स 1 प्लस साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन या ठिकाणी काय पहा 1 मायनस साइन एक्स 1 प्लस साइन एक्स हे कशाच्या स्वरूपात आहे पहा a प्लस बी a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे 1चा स्क्वेअर काय येणार आहे 1 मायनस बी स्क्वेअर म्हणजे साइन एक्सचा स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस साइन एक्सला 1 प्लस साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन. आता या ठिकाणी आपण एक आयडेंटिटी पाहिली होती काय पाहिली होती साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. आता या ठिकाणी काय येणार आहे कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 ला 1 हा प्लस साइन स्क्वेअर एक्स राईट साईडला गेला मायनस काय होणार आहे साइन स्क्वेअर एक्स. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स ऐवजी आपण या ठिकाणी काय ठेवूया कॉस स्क्वेअर एक्स ठेवूया. 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स ऐवजी कॉस स्क्वेअर एक्स. आता या ठिकाणी ह्या स्क्वेअरला हे स्क्वेअर रूट निघून जाणार ह्या स्क्वेअरला हे स्क्वेअर रूट निघून जाणार म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे पहा 1 प्लस साइन एक्स अपॉन या ठिकाणी काय येणार आहे कॉस एक्स. हा कॉस एक्स दोघाला देऊया छेद 1 अपॉन कॉस एक्स प्लस साइन एक्स अपॉन काय येणार आहे कॉस एक्स. म्हणजेच आता या ठिकाणी पहा 1 अपॉन कॉस एक्स 1 अपॉन कॉस एक्स म्हणजेच सेक एक्स कारण सेक एक्स हा रेसिप्रोकल कोणाचा असतो कॉसचा म्हणजे सेक एक्स इज इक्वल टू 1 अपॉन कॉस एक्स प्लस साइन एक्स अपॉन कॉस एक्स म्हणजेच काय आहे टॅन एक्स. हे आपलं काय आहे आलं RHS आलं लक्षात घ्या. LHS पण आपलं काय आहे लक्षात घ्या सेक एक्स प्लस काय आहे टॅन एक्स. देअरफॉर
LHS इज इक्वल टू काय आलं RHS. म्हणून या ठिकाणी आपण काय लिहिणार आहोत sec x प्लस tan x इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस sin x अपॉन 1 मायनस sin x. हे आपलं काय झालेलं आहे प्रूव्ह झालेलं आहे. Eliminate theta from given equations. X is equal to a cot theta minus b cosec theta and y is equal to a cot theta plus b cosec theta. आता ह्याच्यामधला थिटा जो आहे तो थिटा आपल्याला इलिमिनेट करायचा आहे, म्हणजे कॉट थिटा आणि कोसेक थिटा आपल्याला काय करायचं आहे घालवायचं आहे. आता सोल्युशन या ठिकाणी पहा काय दिलेले आहेत, दोन इक्वेशन दिलेले आहेत. x इज इक्वल टू a cot थिटा मायनस काय आहे b कोसेक थिटा. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 1 देऊया. अँड y इज इक्वल टू काय पहा a cot थिटा प्लस b कोसेक थिटा. याला इक्वेशन आपण काय देऊया सेकंड देऊया. आता या ठिकाणी लक्षात घ्या मायनस बी कोसेक थिटा प्लस बी कोसेक थिटा जर दोघांची ॲडिशन केली तर काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. आता या ठिकाणी लिहूया आपण ॲडिंग इक्वेशन्स 1 and 2. 1 and 2. आता दोन्ही इक्वेशनची ॲडिशन करूया आपण. x इज इक्वल टू काय पहा a cot थिटा मायनस b कोसेक थिटा आणि y इज इक्वल टू काय आहे a cot थिटा प्लस b कोसेक थिटा. आता ॲडिशन केली तर या ठिकाणी काय येणार आहे पहा x प्लस y इज इक्वल टू a प्लस a cot थिटा प्लस a cot थिटा 2a cot थिटा आणि मायनस बी कोसेक थिटाला प्लस बी कोसेक थिटा काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. आता या ठिकाणी आपण 2aनं कॉट एला काय केलं कॉट थिटाला मल्टिप्लाय केलेला आहे. 2aनं इकडे काय करूया डिवाइड करूया, म्हणजे काय येणार आहे पहा कॉट थिटा इज इक्वल टू एक्स प्लस वायला एक्स प्लस वाय. 2aनं कॉट थिटाला मल्टिप्लाय केलं म्हणजे 2aनं याला काय करावं लागणार आहे डिवाइड करावं लागणार आहे. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 3 देऊया. आता त्यानंतर आता लक्षात घ्या आता कॉट 2मधून एक काय करूया वजा करूया, म्हणजे या ठिकाणी ए कॉट थिटा मायनस ए कॉट थिटा काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. मग आता या ठिकाणी इथं आपण काय केला कोसेक थिटा कॅन्सल झाला, आता मायनस केलं तर या ठिकाणी काय होणार आहे कॉट थिटा कॅन्सल होणार आहे. आता या ठिकाणी लिहूया सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. आता 2 इक्वेशन जे आहे ते 2 इक्वेशन आपण काय करूया सबट्रॅक्ट करूया 1 मधून. 1 इक्वेशन काय पहा x इज इक्वल टू a cot थिटा मायनस b कोसेक थिटा आणि y इज इक्वल टू काय a cot थिटा प्लस b कोसेक थिटा. आता यांचं सबट्रॅक्शन आपल्याला करायचं आहे. सबट्रॅक्शन करत असताना प्रत्येकाचं चिन्ह काय होणार आहे बदलणार आहे. x मायनस वाय इज इक्वल टू ए कॉट थिटा मायनस ए कॉट थिटा काय होणार आहे कॅन्सल. मायनस बी कोसेक थिटा मायनस बी कोसेक थिटा. आता मायनसला मायनस येणार आणि या ठिकाणी 1 and 1 2b कोसेक थिटा. आता इकडचं मायनस चिन्ह आहे हे घालवण्यासाठी इकडं मायनसनं आपल्याला काय करावं लागणार आहे मल्टिप्लाय करावं लागणार आहे. मल्टिप्लाय जर केलं तर या ठिकाणी काय होणार आहे प्लस एक्सचा मायनस एक्स होणार आणि मायनस वायचा प्लस वाय होणार, म्हणजे काय येणार वाय मायनस एक्स इज इक्वल टू काय येणार आहे 2b कोसेक थिटा. आता आपण या ठिकाणी कोसेक थिटाची व्हॅल्यू काढूया. 2bनं इथं मल्टिप्लाय केलं 2bनं इकडे काय करावं लागेल डिवाइड करावं लागेल, म्हणजे काय येणार पहा कोसेक थिटा इज इक्वल टू y मायनस एक्स अपॉन 2b. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 4 देऊया.